तर बघा इयत्ता 10वीच्या म्हणजे स्टँडर्ड 10th मध्ये सेमीचं आज आपण एक वेगळं लेक्चर बनवलं. तर सगळ्यांना फक्त एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला आजच्या या सेमीच्या लेक्चरमध्ये जर काय सेक्शन मधला काही भाग समजला नाही तर तुमच्यासाठी आम्ही मराठीमध्ये एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. हाच व्हिडिओ मराठीमध्ये सुद्धा बनवलेला आहे. तर तिथंही जाऊन तुम्ही व्हिडिओ तो पहा. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तेवढाच भाग तुम्ही तिथे समजून घ्या. आता आपण सेमीमध्ये जो भाग बघतोय, आपण जो सेमीमध्ये भाग शिकवतोय तो सेमी मध्ये आणि मराठीमध्ये असं कंबाईन मध्ये शिकवतोय. असं काही नाही की आपण खूप इंग्लिश मोठ्या प्रमाणात झाडतोय आणि खूप इंग्लिश मध्ये तुम्हाला तो टीचिंग केला जातोय. तुम्हाला मीडियम जी मराठी मीडियमची आपली मुलं आहेत म्हणजे घरगुती लँग्वेज मराठी मीडियम आहे हे विचारातच घेऊन तुमच्या सेमीचे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर आतापर्यंत आपण काय बघितलं तर 10th स्टँडर्डच्या मॅथमॅटिक्स पार्ट 1 मध्ये आतापर्यंत आपण जो 4th टॉपिक आहे जीएसटीचा इन्क्लूड जो फायनान्शियल प्लॅनिंग आहे तो टॉपिक पूर्ण कंप्लीट बघितलेला आहे. त्याचं तुम्ही प्रॅक्टिस सेट सोडवणं गरजेचं आहे. एकच प्रॅक्टिस सेट तुम्ही सोडवायचा आहे कारण सेकंड प्रॅक्टिस सेट तो कॅन्सल केलेला आहे. त्याच्यानंतर आतापर्यंत आपण जो टॉपिक नंबर 2 आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 2.1, प्रॅक्टिस सेट 2.2, प्रॅक्टिस सेट 2.3 सॉरी प्रॅक्टिस सेट 2.3 कॅन्सल झालाय, 2.4 बघितलेला आहे आणि आज आपण प्रॅक्टिस सेट 2.5 बघणार आहे. पण 2.5 बघण्यापूर्वी तुम्हाला काही कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. मी तर व्यवस्थित क्लिअर तुम्हाला समजून सांगतो, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. तर बघा आपल्याला कधीही कोणतंही इक्वेशन लिहायला सांगितलं तर आपण पहिला त्याचा कोणत्या फॉर्मॅट मध्ये बघतो तर आपण त्याचं जनरल फॉर्म मध्ये आहे का नाही बघतो. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 म्हणजे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आपल्याला जर एखादं इक्वेशन दिलं असेल तर ते आपण इक्वेशन या जनरल फॉर्म मध्ये आहे का नाही पहिला बघतो, पहिली स्टेप. बघा हा भाग समजणं खूप गरजेचं आहे. हा समजला 2.5 तुमच्यासाठी किरकोळ बनून जाईल. तर इक्वेशन कसं आहे जनरल फॉर्म मध्ये आहे का नाही. त्यानंतर आपण मग ते गणित सोडवलं म्हणजे ते जे काय सोल्युशन आपण शोधून काढतोय त्यावेळेला ते सोल्युशन 1 + 1 मायनस असू शकतं किंवा दोन्ही प्लस प्लस असू शकतात, दोन्ही मायनस असू शकतात आणि दोन्ही काही वेळेला 0 सुद्धा असू शकतं. त्याच्यावर आपल्याला ह्या इक्वेशनचे रूट फाइंड करायचे असतात. तर एक लक्षात घ्या या इक्वेशनचे रूट अल्फा आणि बीटा असं आता आपण इथून पुढे सपोज करणार आहोत. लक्षात ठेवा जे आपल्याला इक्वेशन दिलं असेल पहिला आपण ते जनरल फॉर्म मध्ये लिहितोय. जनरल फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर त्याचा अल्फा आणि प्लस बीटा असे दोन आपल्याला म्हणजे त्याचे जे रूट येणार ज्या आपल्या इक्वेशनचे जे रूट येतील तर ते जे रूट असणार आहे ते अल्फा आणि बीटा असणार आहे. बघा अनेकदा सांगतो आपल्याला जे जनरल फॉर्म मध्ये इक्वेशन दिलेलं असेल त्याचे रूट अल्फा आणि बीटा असतील तर अल्फा हे पॉझिटिव्ह असेल आणि बीटा हे निगेटिव्ह असणार आहे. अल्फा पॉझिटिव्ह असणार आहे आणि बीटा निगेटिव्ह असणार आहे. कसं ते सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करूया. जर आपला अल्फा असेल तर आपण फॉर्म्युला लिहत असताना असं लिहितो तर अल्फा असेल तर फक्त b² - 4ac अपॉन 2a. जर बीटा असेल तर मायनस बी ॲज इट इज असणार आहे. इथं मायनस येणार आहे. काही जणांच्या बुक मध्ये इथं प्लस प्रिंट झालेला आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे ती, तर ते मायनस करून घ्या आणि b² - 4ac. ठीक आहे. तर अपॉन मध्ये 2a. आता आपण काही 2.4 मध्ये आपण काही एक्झाम्पल ज्या वेळेला आपण सॉल्व्ह केलेले आहेत तर ते एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपण फक्त b² - 4ac इज इक्वल टू 0 याचा यूज केला. ठीक आहे. म्हणजे एखादं इक्वेशन आहे त्या इक्वेशनचं रूट फाइंड करायचं आहे. ते रूट फाइंड करण्यासाठी आपण b² - 4ac याचा वापर केलेला आहे. त्या इक्वेशनचा यूज केला. तर या इक्वेशनला आता आपण इथून पुढे डिस्क्रिमिनेट असं म्हणणार आहोत. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी काय करा पेज नंबर तुमच्या इथून
44 ओपन करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी ऍक्टिव्हिटी दिली आहे पान नंबर 44 त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली त्याच्या वरती दिले नेचर ऑफ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डिनोटेड बाय एखादं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट नेचर ऑफ रूट आपण पुढे बोलणार आहोत तर पुढे बघणार आहोत नेचर ऑफ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज determined by the value of b square minus 4ac. b square minus 4ac is called the discriminant of the quadratic equation. ठीक आहे तर ह्याला डिस्क्रिमिनेंट असं म्हणणार आहोत b square minus 4ac ला आपण काय म्हणणार आहोत डिस्क्रिमिनेंट of quadratic equation and is denoted by the Greek letter delta. ठीक आहे याला आपण आता काय म्हणणार आहे डेल्टा b स्क्वेअर मायनस 4ac हे डेल्टाचे इक्वल असणार आहे ठीक आहे डेल्टा इट इज ग्रीक वर्ड्स म्हणजे हा वर्ड्स आहे अक्षर आहे त्यांचं आता एक लक्षात ठेवा हा जो तुम्हाला सेक्शन दिलेला आहे त्याच्यातून तुम्हाला काय सांगितलंय महत्त्वाची ओळ तुम्हाला जी आता मी वाचून दाखवली ही तुम्हाला फिलिंग द ब्लँकला तुम्हाला परीक्षेला विचारली जाऊ शकते नेचर ऑफ रूट्स of quadratic equation nature of root of quadratic equation is determined nature of root of quadratic equation म्हणजे हे जे रूट असणार आहे ते quadratic equation is determined by b square minus 4ac ओके त्याच्यावर आपण ते ठरवलेलं आहे याच्या पूर्वी पण ठरवलेले आहेत तुम्हाला माहिती असेल की आपण हे गणित सोडवण्यासाठी या सूत्राचा वापर करत होतो प्लस मायनस मध्ये आणि त्यामध्ये आपण पहिला काय करायचो b वर्ग वजा 4ac ची किंमत काढतो मग आता आपल्याला काय सांगितलं डिनोटेड बाय ते हे जे आहे ते आता आपण डेल्टाने यूज करणार कशासाठी नेचर ऑफ रूट साठी तर नेचर ऑफ रूट बघा उत्तर आले तर काय नाही मगाशी मी तुम्हाला सांगितलं 1 प्लस मध्ये येतील मायनस मध्ये येतील सेकंड मध्ये मायनस मध्ये येतील किंवा 0 चे इक्वल येते मग अशा वेळेला नेचर ऑफ रूट्स काय असणार तर त्यासाठी बघा जर डेल्टा म्हणजे काय b स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत जर 0 चे इक्वल आली 0 च्या इक्वल आली तर ते जे काय रूट्स असणार आहेत म्हणजे जे रूट्स आहेत इक्वेशनचे ते रूट्स काय असणार आहे रियल अँड इक्वल ठीक आहे लक्षात ठेवा रियल अँड इक्वल असणार समजा म्हणजे जे काही उत्तर आहे ते 0 बरोबर आलं 0 बरोबर म्हणजे 2 रूट्स येतात ते 2 रूट्स 0च असणार दोन्हीच्या दोन्ही रूट्स काय असणार आहे 0च असणार आहे सपोज डेल्टा ग्रेटर आलं डेल्टा ग्रेटर म्हणजे 0 स्मॉल झालं मग 0 स्मॉल म्हणजे हे पॉझिटिव्ह नंबर झाले बघा व्यवस्थित आहे का डेल्टा ग्रेटर आहे 0 पेक्षा मग 0 पेक्षा ग्रेटर म्हणजे पॉझिटिव्ह नंबर आहे जर पॉझिटिव्ह नंबर येत असतील तर ते नंबर रिअलच असतात पॉझिटिव्ह नंबर काय असतात पॉझिटिव्ह नंबर रिअल असतात ते रिअल असणार पण अनइक्वल असणार पॉझिटिव्ह असणार बट अनइक्वल असणार आता थर्ड ऑप्शन काय असणार डेल्टा स्मॉलर असेल म्हणजे वजा उत्तर आलं म्हणजे 0 ग्रेटर आहे डेल्टा स्मॉल आहे म्हणजे काय असणार आहे जर डेल्टा लेस असेल म्हणजे कमी असेल तर ते त्यावेळेला काय असणार -1 -2 -3 ऍज इट इज ते पुढे कंटिन्यू असणार आहे म्हणजे कॉन्सिक्वेंट असणार आहे म्हणजे काय असणार आहे -1 -2 -3 असं होऊ शकतं त्यावेळेला ते नंबर रियल नसणार आहे नॉट रियल ठीक आहे हेच तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे बघा पान नंबर 44 वर if b square minus 4ac is equal to 0 then the roots of quadratic equation are real and equal second दिले b square minus 4ac greater than 0 then roots of quadratic equation are real and unequal
आणि थर्ड दिलेला आहे बी स्क्वेअर मायनस 4ac लेस अँड ग्रेटर 0 देन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल. तर एक लक्षात ठेवा तुम्ही इथं मी तुम्हाला इथं सिम्प्लिफाईड करून दिली एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं हे लिहा तुम्हाला शॉर्टकट सगळ्यात भारी मिळणार आहे. तुम्ही जर त्याचं पुस्तकात बघितलं तर ते सगळं डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे तुम्हाला. पान नंबर 44 वर तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली आहे. हे समजण्यासाठी मी तुम्हाला ऍक्टिव्हिटी पण एक्सप्लेन करतो. बघा फिल इन द ब्लँक तुम्हाला सांगितलं व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनेंट म्हणजे हे जे डेल्टा आहे या डेल्टाची डिस्क्रिमिनेंटची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 50 चं साइन काय प्लस म्हणजे काय डेल्टा ग्रेटर दॅन 0. सो त्याच्या बॉक्स मध्ये नेचर ऑफ रूट काय आहे ना रियल अँड अनइक्वल. नेचर ऑफ रूट म्हणजे आपण वर्ग समीकरण सोडवल्यानंतर जी दोन उत्तर येतात ती काय असणार आहे रियल अँड अनइक्वल असणार आहे. -30 मायनस आहे याचा अर्थ 0 ग्रेटर आहे नॉट रियल. थर्ड दिलेला आहे 0 रियल अँड इक्वल. तर ते त्या पद्धतीने बॉक्स मध्ये तुम्ही लिहा सोडवा. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप नंबर दिलाय जो काही तुम्ही अभ्यास करणार आहे तो तुम्ही व्हॉट्सअप करा. आता सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायला सांगणार आहे. म्हणजे तुम्ही पेज नंबर 45 वर तुम्हाला सॉल्व द एक्झाम्पल दिला फर्स्ट दिलेला आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनेंट ऑफ द इक्वेशन दिलेलं आहे आणि तुम्हाला त्याचे डिस्क्रिमिनेंटची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. बघा काय सोपं उदाहरण दिलेलं आहे x² + 10x - 7 दिलेला आहे. कंपॅरिझन आपण ax² bx + c = 0 सी करणार आहोत. a = 1 b = 10 c = -7 येणार आहे. आता एक लक्षात ठेवा हे जे तुम्ही कंपॅरिझन करून सोडवलं ती ही b² - 4ac ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड करावी लागेल. मग तुम्ही ती व्हॅल्यू फाइंड केला तर ती व्हॅल्यू फाइंड केला ती जी व्हॅल्यू येईल ती डिस्क्रिमिनेंट असेल. तुम्हाला परीक्षेला प्रश्न 1 मार्कालाच विचारला तर ते तुम्ही सोडवा. सॉल्व द एक्झाम्पल सोडवा. सेकंड सॉल्व द एक्झाम्पल मध्ये 3 एक्झाम्पल दिले. एक ते रियल अँड इक्वलचं दिलेलं आहे, एक रियल अनइक्वलचं दिलेलं आहे आणि एक नॉट रिअलचं दिलेलं आहे. तुम्ही सोडवून बघा. आपण प्रॅक्टिस सेट मध्ये अशा प्रकारची उदाहरणं सोडवून बघणार आहोत. त्यानंतर पेज नंबर 46. आता पेज नंबर 46 वर तुम्हाला द रिलेशन बिटवीन रूट म्हणजे अल्फा आणि बीटा आणि रिलेशन बिटवीन रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशिएंट म्हणजे a b अँड c ते कोएफिशिएंट आहे. त्या कोएफिशिएंट आणि हे अल्फा आणि बीटा यांचं रिलेशन काय आहे सांगितले. त्यासाठी फॉर्म्युला कसा तयार झाला हे दिलेलं आहे. आपल्याला परीक्षेला कधीही ते विचारलं जात नाही त्यामुळे तुम्ही फक्त एवढंच करायचं आहे की जिथे तुम्हाला बॉक्स मध्ये जे दिलेलं आहे लक्षात घ्या. बघा मी इथं लिहितोय अल्फा प्लस बीटा जर असेल तर रिलेशन असणार आहे -b/a. काय रिलेशन असणार आहे जर अल्फा प्लस बीटा असेल तर रिलेशन असणार आहे -b/a. आणि जर अल्फा इंटू बीटा असेल तर त्यावेळेला रिलेशन काय असणार आहे c/a. ठीक आहे. हे काय आहे हे रूट ऑफ इक्वेशन आहे. अल्फा प्लस बीटा रूट ऑफ इक्वेशन आहे आणि हे काय आहे तो तुमचं कोएफिशिएंट आहे. हे काय आहे अल्फा प्लस बीटा हे रूट आहे आणि हे कोएफिशिएंट आहे. हे कोएफिशिएंट आणि तुमचं जे काही अल्फा आणि प्लस बीटा मध्ये रूट आले रूट आणि कोएफिशिएंट मधलं रिलेशन तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. ह्याचा यूज काय करायचा आहे याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिली. ती ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला समजून सांगतो. बघा 10x² दिलेला आहे. 10x² + 10x + 1 = 0 आणि तुम्हाला काय विचारलं बॉक्स मध्ये अल्फा प्लस बीटा काय असेल. सगळ्यात पहिले तुम्ही हे घ्या a = 10 b = 10 c = 1 आणि तुम्हाला काय सांगितले अल्फा प्लस बीटा काय असेल हे लक्षात ठेवा की अल्फा असं सुद्धा लिहिलं जाते असं सुद्धा लिहिलं जाते. तर अल्फा प्लस बीटाचं रिलेशन काय आहे पहिला -b/a. -b म्हणजे 10/10
मग आपल्याला उत्तर काय येणार आहे -1. ओके, सेम इथं सुद्धा काय येणार आहे अल्फा म्हणजे तुमच्या बॉक्समध्ये पुढच्या बॉक्समध्ये दिलेला आहे अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा. मग अल्फा किती काय आहे, अल्फा आहे 10, बीटा आहे सॉरी अल्फा प्लस बीटा आपल्याला व्हॅल्यू पुट करायची c अपॉन a, c अपॉन a. c ची व्हॅल्यू आहे 1 आणि a ची व्हॅल्यू आहे 10, 1 अपॉन 10. ठीक आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला ही गणित सोडवणं बघा किती सोपं आहे. मी जर तुम्हाला हे एक्सप्लेन केलं असं कसं फॉर्म्युला झाला तर हे तुम्हाला समजणं अवघड गेलं असतं. त्यामुळे फक्त एवढंच करायचं आहे तुम्हाला की जास्तीत जास्त जो पोर्शन आहे, जो भाग आहे तो समजून जास्त घ्या. आता हे झालं तुमचा हा जो सेक्शन आहे याच्यामध्ये मी तुम्हाला बोर्डवर फक्त फॉर्म्युले ठेवले, ते फॉर्म्युले तुम्ही समजून घ्या. आता याच्यानंतर आतापर्यंत आपल्याला काय केलेलं होतं, मी तुम्हाला सॉल्ट एक्झाम्पल याच्यामध्ये पण काय दिलं फक्त सांगतो. जो एक्सरसाइज एक एक्झाम्पल नंबर 1 दिलेला आहे तिथं तुम्हाला सेम आता या पद्धतीने अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. सेकंड एक्झाम्पल मात्र आयएमपी एक्झाम्पल आहे आणि ते एक्झाम्पल सेम त्या प्रकारचं एक्झाम्पल आपण प्रॅक्टिस सेटमध्ये सोडवणार आहोत आणि मी तुम्हाला त्यावेळेला सांगणार आहे की हे एक्झाम्पल आहे ते सॉल्ट एक्झाम्पल ॲज इट इज आहे आणि त्यामुळे तुम्ही ते एक्झाम्पल आणि सेकंड एक्झाम्पल कंपॅरिझन करून समजून घ्या. त्याच्यानंतर जे थर्ड एक्झाम्पल आहे ते सेम फर्स्ट एक्झाम्पल सारखं आहे, फक्त काय केलेलं आहे की अल्फाचा स्क्वेअर असेल तर काय होऊ शकते आणि अल्फाचा क्यूब असेल म्हणजे अल्फा स्क्वेअर असेल बीटा स्क्वेअर असेल तर काय उत्तर येऊ शकते आणि अल्फा क्यूब असेल आणि बीटा सुद्धा क्यूब असेल तर तुम्हाला उत्तर काय येऊ शकते ते तिथे एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. तुम्हाला रूट फाइंड करायचे तिथं नाहीये. आतापर्यंत तुम्ही काय केलं रिमाइंड करा, 2.1 2.2 2.4 याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेला रूट फाइंड केलाय म्हणजे तुम्ही त्या एक इक्वेशन दिलं असेल त्या इक्वेशनचं 2 रूट काढला आणि ऑर करून ते रूट लिहिलेले आहे. आता मात्र आपल्याला बरोबर उलट केलेलं आहे, आपल्याला आता काय केलेलं आहे की रूट दिलेले असणार आहे आणि इक्वेशन तुम्हाला तयार करायचं. मी समजण्यासाठी एक उदाहरण म्हणून तुम्हाला घेतोय. सपोज x स्क्वेअर प्लस 10x प्लस 21 हे जे आपल्याला इक्वेशन दिलेलं असते आपण त्याचं रूट फाइंड करतो. सपोज ते रूट येतात -3 आणि -7 असं येत असतं. आता तुम्हाला काय करतील, तुम्हाला -3 आणि -7 दिलं जाईल आणि सांगितलं जाईल की तुम्ही इक्वेशन तयार करा. हे तुम्ही इथं शोधत होता, आता तुम्हाला हे दिलं जाईल आणि तुम्हाला असं इक्वेशन म्हणजे फॉर्म्युला यूज करून इक्वेशन तयार करायचं आहे. तर तो फॉर्म्युला कसा तयार झाला हे सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. आता आपण ते बघितलेलंच आहे म्हणजे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. तर इथं फॉर्म्युल्यामध्ये या b ची व्हॅल्यू आता असणार आहे अल्फा प्लस बीटा आणि c ची व्हॅल्यू असणार आहे अल्फा इंटू बीटा. म्हणजेच काय इथं b ची व्हॅल्यू जी असणार आहे ती अल्फा प्लस बीटा ऍडिशन असणार आहे, ऍडिशन ऑफ रूट असणार आहे. म्हणजे हे ऍडिशन ऑफ रूटच आहे आणि इथं मल्टिप्लिकेशन ऑफ रूट आहे. तुम्ही फुल फॉर्म मध्ये तो फॉर्म्युला सगळ्यांनी इथं लिहा. पेज नंबर 48 वर तुम्हाला तो फॉर्म्युला दिलेला आहे. मी रीड करतो. x स्क्वेअर मायनस ऍडिशन ऑफ रूट x प्लस प्रोडक्ट ऑफ रूट इज इक्वल टू 0. मी तो फॉर्म्युला इथे फक्त लिहून दाखवतो तुम्हाला. x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. ठीक आहे, या फॉर्मॅट मध्ये तो तुम्हाला लिहायचा आहे. आता हे जे मी तुम्हाला एवढं सगळं लिहिलंय हे तुम्हाला पेज नंबर 49 वर लेट्स रिमेंबर मध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. ते तुम्ही तिथलं सगळं जरी तेवढाच भाग लिहिला तरी पुरेसा आहे. बघा, इफ अल्फा अँड बीटा आर रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, अल्फा आणि बीटा जर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट असतील तर अल्फा काय असणार आहे ते पहिला दिलेलं आहे तुम्हाला आणि बीटा काय असणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे आणि त्याच्यातलं
कोएफिशियंट आणि जे रूट्स आहेत त्याच्यातलं रिलेशन अल्फा प्लस बीटा मायनस बी अपॉन ए अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए दिलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट दिलेला आहे नेचर ऑफ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² plus bx plus c is equal to 0 depend on the value of b² minus 4ac. Hence b² minus 4ac is called a discriminant and it is denoted by the Greek letter delta. If delta, third point दिलेला आहे, if delta is equal to 0 the root of quadratic equation are real and equal. Second point तुमचा असणार आहे if delta is greater than 0 then root of quadratic equation are real and unequal. Third point तुमचा third point तुमचा असणार आहे delta is less than 0 then the root of quadratic equation are not real. हे fourth point तुमचा असणार आहे the quadratic equation whose root are alpha and beta. हे जो फॉर्म्युला लिहिला आहे अल्फा आणि बीटा देन x² minus alpha plus beta x plus alpha into beta is equal to 0. ठीक आहे. तर ह्याच्यावर जो बेस 2.5 प्रॅक्टिस सेट आहे तो आपण आता बघणार आहे. मी तुम्हाला फक्त एवढं सांगतो की प्रॅक्टिस सेट जास्तीत जास्त त्यामध्ये आज आपण फर्स्ट क्वेश्चन जो फर्स्ट मध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन दिलेला आहे तो ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन फक्त मी एक्सप्लेन करून तुम्हाला सांगणार आहे आणि तो तुम्ही जास्तीत जास्त पूर्ण करून मला व्हॉट्सअप करण्याचा प्रयत्न करा. प्रॅक्टिस सेट 2.5 बघा काय दिलेलं आहे आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.5 त्याच्यामध्ये फर्स्ट दिलेलं आहे ऍक्टिव्हिटी फिल इन द गॅप्स अँड कंप्लीट. गॅप्स कंप्लीट करायचे. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे फर्स्ट बॉक्स मध्ये ax² plus bx plus c is equal to 0 क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणून ते दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू दिली b² minus 4ac is equal to 5 दिले. आता या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 5 म्हणजे प्लस आलेली आहे. मग जर 5 काय आहे डेल्टाची जी व्हॅल्यू आहे ती ग्रेटर दॅन 0 सो नेचर ऑफ रूट काय असणार आहे रियल अँड अनइक्वल. जर 0 आला असतं तर 0 आला असतं तर इक्वल 0 पेक्षा ग्रेटर नंबर आहे सो रियल अँड अनइक्वल. सेकंड तुम्हाला दिले आपण ऍक्टिव्हिटी कसं सोडवायचं हेच फक्त बघायला लागेल. आपल्याला हे सॉल्व कसं करायचं आहे नंतर बघायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला हे फक्त अशा नेचर मध्येच दिलेलं आहे b² minus 4ac is equal to -5 जर असेल -5 जर असेल तर त्यावेळेला तुम्हाला जे नेचर ऑफ रूट्स असणार आहे आता -5 आहे म्हणजे आपल्याला हा जो नंबर आहे तो डेल्टा पेक्षा लेस आहे म्हणजे 0 पेक्षा लेस नंबर आहे म्हणजे डेल्टा इथं लेस आहे कमी आहे तर अशा वेळेला नॉट रियल नंबर असणार आहे. हा नॉट रियल नंबर नॉट रियल रूट्स नॉट रियल रूट्स एवढंच तुम्हाला हे तुम्हाला त्या बॉक्स मध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड दिलेला आहे सम ऑफ रूट्स. सेकंड जे दिलेलं आहे ते तुम्हाला काय सांगितले सम ऑफ रूट म्हणजे काय अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू तुम्हाला सांगितलेलं आहे 7 -7 सॉरी. देन तुम्हाला दिलेला आहे प्रोडक्ट ऑफ रूट्स मीन्स अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 5. आता एक लक्षात घ्या अल्फा प्लस बीटा किती आहे -7 अल्फा इंटू बीटा 5 आहे कारण प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजे अल्फा इंटू बीटा. क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायचं आहे. काय फॉर्म्युला आहे x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. तर x²
ॲज इट इज मायनस अल्फा प्लस बीटा आहे -7 एक्स प्लस अल्फा इंटू बीटा आहे 5. बघा आता परीक्षेला जर एक मात्र विचारलं स्टेप वाढवण्यात काय अर्थ नसतो. तुम्ही डायरेक्ट एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस होते तुम्हाला कळते. तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी सुद्धा चालणार आहे. म्हणजे तुमचं उत्तर जे येणार आहे ते एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा आणि तुम्ही व्यवस्थित सोडवा. त्याच्यानंतर तुम्हाला थर्ड जो क्वेश्चन दिलेला आहे इफ अल्फा अँड बीटा आर रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि आता तुम्हाला हे उलट तुम्हाला फाइंड करायचं म्हणजे आता हे रिव्हर्स एक्झाम्पल असणार आहे. ठीक आहे. बघा अल्फा प्लस अल्फा अँड बीटा आर रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 2x स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 इज इक्वल टू 0. याचा आपल्याला काय सांगितलंय -3. याचा आपल्याला काय सांगितलं की अल्फा आणि बीटा रूट्स आहेत. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत. अल्फा पहिला तुम्ही हे लिहा a इज इक्वल टू 2 b इज इक्वल टू -4 c इज इक्वल टू -3. आणि आपल्याला काय विचारलंय अल्फा प्लस बीटा कोरिलेशन काय असणार आहे -b/a. कोरिलेशन फाइंड करायचं आहे. b क्या आहे -4. ठीक आहे. हे b ची व्हॅल्यू आहे -4 a ची व्हॅल्यू आहे 2 मायनस मायनस प्लस 4/2 इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू वजा 2 2 2 4 2. सेकंड आपल्याला विचारले त्यामध्ये अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा अल्फा इंटू बीटा काय असेल c/a. c काय आहे -3 a काय आहे 2. मग अल्फा इंटू बीटा जे आन्सर येणार आहे -3/2. ठीक आहे. तर लक्षात घ्या की तुम्हाला फॉर्म्युले पाठ असल्याशिवाय हे पटापट सोडवता येत नाही. बघा तुम्ही मुद्दामून तुम्हाला मी 2.5 च्या पूर्वीचं सगळं एक्सप्लेनेशन दिले आणि तुम्हाला ते डबल वेळा सांगितलं. तुम्हाला बॉक्स लेट्स रिमेंबर बॉक्स रीड करून प्रत्येक वर्ड्स तुम्हाला एक्सप्लेन केलाय. 2.5 मध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी मध्ये जे फर्स्ट 3 क्वेश्चन दिले ते फर्स्ट 3 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलेले आहेत. तर आता एक लक्षात घ्या तुम्ही हे तिन्ही प्रश्न व्यवस्थित सोडवणं गरजेचं आहे. ऍक्टिव्हिटी मध्ये जरी दिले असले तर ते अशा पद्धतीने सोडवा जिथं गरज आहे तिथं सोडवा. जिथं तुम्हाला कमी मार्क आलाय कच्चं सोडवा. डायरेक्ट बॉक्स भरा. फिलिंग द ब्लँक तुम्ही कंप्लीट करा. आणि तुम्हाला मी आजची एक महत्त्वाची आयडिया सांगितलेली आहे की व्हॉट इज मीन बाय डिस्क्रिमिनेट. तुम्हाला फिलिंग द ब्लँक विचारला जाऊ शकते. डिस्क्रिमिनेट एक्सप्लेन करत असताना व्हॉट इज मीन बाय डिस्क्रिमिनेट b² - 4ac. So ax square, the quadratic equation roots are determined by the discriminant b² - 4ac. हे तुम्ही कन्सिडर करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने सगळे एक्झाम्पल सोडवा. तुम्हाला काही शंका असेल तर विचारा. ऍक्टिव्हिटी पेज नंबर 48 वर ज्या 2 दिलेत त्या सुद्धा सोडून बघा. नेक्स्ट पिरियड मध्ये आपण 2.5 मध्ये सेकंड क्वेश्चन पासून स्टार्ट करणार आहोत.